या बातमीचे प्रायोजक आहेत सरगम कलेक्शन। रमजान निमित्त होलसेल पेक्षा स्वस्त ब्रँडेड शर्ट। आमचा पत्ता जगदंबा चौक, सोलापूर। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाण्याला प्रति किलो सरासरी 230 रुपयांचा दर मिळाला, तर बाजारात एकूण 6,96,90,000ची उलाढाल झाली। गेल्या 3 सौद्यांपेक्षा यावेळेस आवक वाढलेली असतानाही त्या तुलनेत दरात 20 रुपयांनी वाढ झाली आहे। बेदाण्याला कमीत कमी 120 रुपये, कमाल 401 व सर्वसाधारण 230 हा दर मिळाला आहे। विशेष म्हणजे दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरपनहळ्ळी या गावातील शेतकरी लक्ष्मण बसलिंगप्पा बिराजदार यांचा बेदाणा सर्वाधिक दराने विक्री झाला आहे। दरम्यान सोलापूर बाजार समितीत 20 फेब्रुवारी पासून सौद्याला सुरुवात झाली। पहिल्याच दिवशी प्रति किलो सरासरी 160 रुपये दर मिळाला। गेल्या 3 वर्षात न मिळालेला अपेक्षित दर, त्यामुळे घटलेल्या बागा, यंदा कमी उत्पादन आणि कच्चा माल विक्रीमुळे बेदाणा उत्पादनात घट झाली आहे। परिणामी यंदा बेदाणा भाव खाण्याची शक्यता असल्याचे बाजारातील स्थितीवरून दिसत आहे। पहिल्या 2 सौद्यात आवक कमी होती। प्रति किलो सरासरी 150 ते 160 रुपये दर मिळाला होता। गुरुवारी 7 मार्च पासून आवक दुपटीने वाढली। आधीच्या सौद्याच्या तुलनेत प्रति किलो सरासरी 60 रुपयांची वाढ झाली। यावेळेस 500 टनांहून अधिक आवक झालेली असतानाही प्रति किलो सरासरी 230 रुपयांचा दर मिळाला। मागणीच्या तुलनेत बेदाण्याची आवक कमी असल्याने दरात वाढ झाल्याचे आडत व्यापाऱ्यांनी सांगितले। यंदा जिल्ह्यातील द्राक्षाचे उत्पादन घटले आहे। अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षाच्या बागा कमी केल्या आहेत, त्यामुळे बाजारात सध्या जसा द्राक्षाला चांगला दर मिळत आहे, तसंच बेदाण्यालाही चांगला दर मिळत आहे। सोलापूर बाजार समितीमध्ये बेदाण्याच्या जवळपास 505 टन आवक येत आहे। सध्या बाजारात बेदाण्याचा चांगला दर मिळत आहे। सांगली, सातारा, तासगाव येथील बेदाणा खरेदीदारांकडून बेदाण्याला चांगली मागणी येत आहे। शेतकऱ्यांनाही 4 पैसे मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।